मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं संकट दिसतंय। मुंबईमध्ये शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 19% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा तलावही आटल्याचं कळतंय। बाष्पीभवन आणि पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणीसाठा घटल्याची माहिती आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स देत आहेत प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्यासोबत। उमेश, काय तपशील समोर येतोय? खरंच तू जसं म्हटलंस की मुंबईकरांना चिंतेची ही बाब आहे। नक्कीच, कारण मुंबईला जे 7ही तलाव पाणी पुरवठा करतात त्यामध्ये केवळ 19% पाणीसाठा हा राहिलेला आहे। मात्र यामध्ये दिलासादायक असं आहे की अद्याप राज्य सरकारने महानगरपालिकेला परवानगी दिलेली आहे की तलावांमध्ये जो राखीव कोटा असतो त्यातला जो कोटा आहे तो जर गरज पडली तर तो वापरू शकते महानगरपालिका। त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांसाठी पाणी कपात करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला नाही। हा राखीव कोट्यातून मुंबई महानगरपालिका जी आहे ती नागरिकांना पाणी पुरवठा करणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मुंबई असेल, रायगड असेल किंवा मग कोकणातला हा सर्व भाग असेल, इथे मोठ्या प्रमाणात उष्णतेची झळ पाहायला मिळते आणि यामुळेच हे जे तलाव आहेत त्या तलावात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते आणि याचा फटका जो आहे या पाणीसाठ्यावर बसतोय आणि त्यामुळे झपाट्याने या 7ही तलावांमधला जो आहे तो पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळतो। बरोबर, त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता सध्या मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे दिवस आहेत। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।